सो हॅलो एव्हरीवन, परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्ट मध्ये. आज आमच्या सोबत आहे बॉडी फॅक्टरीचे फाउंडर व ब्रिक यार्डचे फाउंडर बंटी सर. हॅलो, माय सेल्फ बंटी देशमुख. गेली 15 वर्ष झालं मी बॉडी फॅक्टरी फिटनेस स्टुडिओ नावाचा ब्रँड लातूरमध्ये चालवत आहे आणि गेली 3 वर्ष झाले ब्रिक यार्ड रिसॉर्ट नावाने एक रिसॉर्ट नुकतंच सुरू केलेलं आहे आम्ही. इंटरेस्टिंग. आपण बंटी सरांसोबत बोलणार आहोत. तर आधी आपण सुरुवात करूया आपल्या लातूर पासून, ठीक आहे ना? म्हणजे लातूरमध्ये तुम्ही एक फिटनेस इन्फ्लुएन्सरही बनवू शकला असता. तुम्ही स्वतःची आता बॉडी फॅक्टरी आहे, हॉटेल इंडस्ट्री आहे. तर तुम्ही ह्या सोशल मीडियावर तुम्ही का लक्ष दिलं नाही, म्हणजे फिटनेस इन्फ्लुएन्सर? फिटनेस इन्फ्लुएन्सर होण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो सोशल मीडियावरती आणि मी बनायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. तुम्ही काही व्हिडिओज बघितला तर माझ्या तुम्हाला लक्षात येईल. मी प्रयत्न सुद्धा केला, पण ते म्हणतात ना कन्सिस्टन्सी. येस. आता पुन्हा कुणाला वेळ द्यायचा? स्वतःला वेळ द्यायचा, फॅमिलीला वेळ द्यायचा, बिझनेसला वेळ द्यायचा. तर यामुळे ते इन्फ्लुएन्स, हे लातूरचं एक वेगळंच बॉन्ड आहे. म्हणजे लातूर एक शब्द जरी ऐकला, लातूरकर कुठेही असू द्या जगामध्ये, तर त्याचं अटेन्शन चेंज होतं लगेच. अरे लातूर लातूर काय लातूरचा विषय. तर सर, आपली सुरुवात कुठून, म्हणजे लहानपण कुठे गेलं तुमचं कसं होतं लहान? माझं लहानपण फार सुंदर होतं. प्रत्येकाचं जसं लहानपण सुंदर असतं तसं माझंही फार सुंदर होतं लहानपण. माझं लहानपण औसा रोडला त्रिवेणी बिल्डिंग औसा रोडला होतं. औसा रोडला आम्ही जॉईंट फॅमिली होती आमची. मला 5 काका आणि आमचे वडील असे 6 जण आणि आम्ही सर्वजण औसा रोडला आता सध्याचं रूफटॉप आहे किंवा विश्वामित्राच्या समोर आम्ही राहत होतो. तर जुना औसा रोडला आम्ही राहत होतो. लहानपण तिथंच गेलं आणि देशकेंद्र स्कूलमध्ये माझं स्कूलिंग झालं. नंतर मी पुण्याला MMCC कॉलेजमध्ये 11वी-12वी केली. नंतर मी पुढचं शिक्षण दयानंदला घेतलं. अच्छा, नाईस. एज्युकेशन काय झालंय सर आपलं? माझं M.Com झालेलं आहे. M.Com झालेलं. तर सर, ह्या म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये लहानपणी म्हणजे देशी केंद्र शाळा, ठीक आहे, सध्या तर ते डिमॉलिश केली गेलेली आहे. लई लोकांच्या मनावर ते एक बुलडोझर सारखं आठवणी भरपूर होत्या झालेलं आहे. तर सर, तुम्ही भांडण केलं का नाही शाळेत? हो, भरपूर भांडणं केले, पण असे कधी मारामारी करायचा प्रसंग भरपूर कमी आला वगैरे. अच्छा. कारण ते पर्सनॅलिटी बघून समोरचा माणूस येतच नव्हता भांडणं करायला. म्हणजे त्यावेळेस पण तुमची पर्सनॅलिटी एकदम? हो, त्या काळात सुद्धा मी आमच्या वयातल्या वर्गातल्या मुलांपेक्षा मी थोडा मोठा. अच्छा, म्हणजे हाईट वगैरे पर्सनॅलिटी? हो, हाईट पर्सनॅलिटी वगैरे. यामध्ये सर, हे तुम्ही बॉडी बिल्डिंग लाईन मध्ये कधी जॉईन झाला? म्हणजे तुम्हाला कधी वाटलं की मला ह्या लाईन मध्ये एंटर करायला पाहिजे? कधी झाली सुरुवात? सुरुवात अशी झाली की लातूरमध्ये फार कमी जिम्स होत्या. तुम्हाला माहित असेल की त्या काळामध्ये की अष्टविनायक जिम, एक्झर जिम, चाणक्य जिम, अशा काही जिम्स असायच्या वगैरे. आम्ही लहानपणी जेव्हा शाळा बुडवून असं फिरायचो, अष्टविनायकला जायचं शाळा बुडवून, तर अष्टविनायकच्या बाजूला जिम असायची. तर त्या जिम मध्ये आम्ही बघायचो बाहेरून. जिम मध्ये जाण्याची हिंमत तर होत नव्हती. तर त्या खिडकीतून आम्ही दिसायचे की मोठे मोठे बॉडी बिल्डर्स, त्यावेळेस सरदारचे लोक वगैरे येते जिम करायचे. कारण बरेच बाहेरचे लोक लातूरमध्ये यायचे शिक्षणासाठी आणि ते लोक जास्त जिम करायचे लोकलपेक्षा. तर त्यांना बघायचं, मग ते थोडं वाटायचं की आपणही जिम करायला पाहिजे. मग चुकून माकून जिम जॉईन करायची. पण जिम जॉईन केले ते वय ते कमी, कोण शिकवणार नाही, काही नाही. ते जायचं जिम मध्ये, काहीतरी उटपटण करायचं, अंग दुखायचं आणि पुन्हा जिम सोडून द्यायचं. असं 9वी-10वी पर्यंत चलत राहिलं. मी प्रत्येक वर्षी जिम जॉईन करायचो आणि पण जिम मध्ये योग्य मार्गदर्शन नाही, कोण कुणाला हेल्प करत नाही, कोण कुणाला सांगत नाही, किंवा कदाचित आमचं वय कमी असल्यामुळे कोण आम्हाला एंटरटेन करत नव्हतं. काही होऊ शकते. आणि त्यावेळेस काही पर्सनल ट्रेनिंग किंवा कोच असे काही प्रकार नव्हते वगैरे. ते काय सर्व तेवढं काही ऍडव्हान्स इन्फ्लुएन्स नव्हते लोक त्या गोष्टी. नाही, बिलकुल नव्हते वगैरे. तर 10वी पर्यंत असा प्रकार झाला आणि 11वीला जेव्हा मी पुण्याला गेलो, MMCC मध्ये ऍडमिशन केलं, तर FC रोडवरती दीनदयाल हॉस्पिटलच्या पाठीमागे एक जिम होती, तलवरकर जिम. तर त्या काळात माझ्या मते 2001ला 3 महिन्याची फीस काहीतरी 3,500 रुपये. 2001ला 3,500-4,000 हजार समथिंग फीस होती. त्यावेळेस फर्स्ट टाइम तिथं मी जिम जॉईन केली आणि तिथलं वातावरण बघितलं की अरे, म्हणजे की काय ऍडव्हान्स इक्विपमेंट आणि कोच काय असतात, ट्रेनिंग शेड्यूल काय असतं, आणि तिथून ते जिमचं आवड व्हायला सुरुवात झाली माझी. मग ते कंटिन्यू केलं मी. तिथे 1 वर्ष केलं. पुन्हा लॉ कॉलेज रोडला एक आर्नॉल्ड जिम म्हणून होते, तेही छान जिम होती, तिथेही जिम केलं. आणि पुन्हा लातूरला आल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टीचा मला थोडा अभाव वाटायला लागला की बाबा जिम नाही,
आणि नंतर वडिलांसोबत बिझनेस जॉईन केला शिक्षण करत करत. तर ते बिझनेसमध्ये पूर्ण लक्ष दिल्यामुळे वजन केव्हा वाढलं काही कळालंच नाही. आणि अशी एक वेळ आली की बाबा आता म्हणजे की वजन कमी केलंच पाहिजे. वडील सुद्धा म्हणाले की अरे तू वजन कमी कर, नाही तर कोण मुलगी सुद्धा देणार नाही तुला. तर मग काय करावं म्हणून मग वापस मी जिथं आमचं अष्टमोडला खडी केंद्र होतं आणि हॉटमिक्स प्लॅन्ट होता तिथंच छोटंसं जिमचं सेटअप केलं. आणि त्या जिमच्या सेटअपमध्ये हळूहळू मी सुरुवात केली वर्कआउट करायला वगैरे. ते पुण्याचे काही मार्गदर्शक होते, त्यांच्याकडून मी प्रोटीन सप्लिमेंट्स घेतले वगैरे, प्रोटीन पावडर काय असतं वगैरे ते त्यावेळेस काहीच माहित नव्हतं. त्यांनी ट्रेनिंग शेड्यूल पाठवला आणि तिथून जिमची सुरुवात झाली. आणि सुरुवात केल्यानंतर हळूहळू आवड निर्माण झाली फिटनेसमध्ये वगैरे. मग मला एक गोष्ट लक्षात आली की लातूरमध्ये अशी कुठे ऍडव्हान्स जिमच नाहीये जिथं लोक जिम करू शकतात किंवा प्रशिक्षण पाहिजे त्यांना, की काहीच नाही ना. म्हणजे ते बिलकुल त्या गोष्टींचा अभाव होता, रफ होतं एकदम. तर लातूरमध्ये सर्वात पहिली जिम मी सुरू केली, एअर कंडिशनिंग, कार्डिओ, ट्रेनर्स. तर ट्रेनर्स सुद्धा लातूरमध्ये भेटतच नव्हते कुठलेच. मी कित्येक आता ट्रेनर्स आणायचे कुठं, तर मग आता पुण्याला मी संपर्क केला की बाबा की ट्रेनर्स पाठवा वगैरे, पण लातूरला यायला कुणीच तयार. आणि का म्हणून येणार लातूरला? एक छोटीशी सिटी, बिझनेस किती भेटणार, किती क्लायंट भेटणार. बरोबर. तिथून मला सुरुवात करावी लागली की बाबा आता काय करायचं. मग लातूरचेच काही निवडक मुलं घेतली की ज्यांना माझ्यासारखंच पॅशन होतं की बाबा त्यांना प्रोफेशन ज्यांना करायचं होतं, पॅशनला प्रोफेशन मध्ये. तर असे काही मुलं घेतले, त्यांचं मी शिक्षण पूर्ण केलं किंवा पर्सनल ट्रेनिंग. त्यांना काही लोकांना पर्सनल ट्रेनरचे कोर्स लावून दिले, काही लोकांना मी न्यूट्रिशनचे कोर्स लावून दिले. आणि आता मला सुद्धा माहिती आहे की चांगल्या ठिकाणी आहेत आणि दे आर अर्निंग व्हेरी गुड. नाईस. तर तिथून सुरुवात झाली आणि तिथून मी बॉडी फॅक्टरीची सुरुवात झाली लातूर. हे बॉडी फॅक्टरी इथं पाण्यास टाकीला अंडरग्राऊंड मध्ये, रिलायन्स पेट्रोलच्या खाली अंडरग्राऊंड मध्ये मी पाहिली होती. एकच नजर जायची बाहेर ते जिम मध्ये काय आहे असं व्हिजिट केलं मी. एसी आहे, कार्डिओ मशीन्स आहेत, ट्रेनर्स, फर्स्ट टाइम ट्रेनर्स आहेत, शेड्यूल कार्ड्स आहेत, आणि तेही चांगले ट्रेनर्स. गुड पर्सनॅलिटी वाले. लातूरमध्ये तेव्हापासून फिटनेसचं क्रेज वाढायला लागलं. नंतर तलवरकर झाले, नंतर ऍप झाले, नंतर गोल्ड आलं, नंतर बरेच मोठे ब्रँड आले लातूरमध्ये. येस. सध्या चांगलं ते चालू आहे. तर सर माझा एक क्वेश्चन होता. आम्ही पण जिम करतो, तर यामध्ये जे आहे मी एक एक्सपिरियन्स केलतो. खूप साऱ्या म्हणजे इमिजिएटली म्हणजे इन्स्टंट मला बॉडी बनवायचं आहे. इन्स्टंट मला ह्या गोष्टी पाहिजे, मला चांगला गुड लुकिंग दिसायला पाहिजे. म्हणून जे यंगस्टर जे आहे ना त्यांच्यासाठी एक मेसेज म्हणून मी एक क्वेश्चन विचारतो. प्री वर्कआउट, त्याच्यानंतर झालं क्रिएटिन, त्यानंतर झालं प्रोटीन. तर ह्या गोष्टी कसे यूज करावे आणि जे इन्स्टंट बॉडीसाठी लोक जे आहेत जसं इंजेक्शन घेणे, अॅनाबॉलिक स्टेरॉइड घ्यायला लागले, टॅबलेट्स घ्यायला लागले, त्यांना जे काय म्हणतात त्याला जिम ब्रोज नावाचा एक प्रकार आता एक लातूरमध्ये सुरू झालाय. कोणीतरी जिममध्ये चांगली बॉडी बघून ते इन्फ्लुएन्स होतात त्याला वगैरे, आणि तो मग काय करतो त्यांना मग अॅनाबॉलिक स्टेरॉइड्स वगैरे ह्या गोष्टी वगैरे चिपकवतो वगैरे. हे अॅनाबॉलिक स्टेरॉइड शॉर्टकट्स कशालाच नसतो मी सांगतो तुम्हाला. आणि जे शॉर्टकट्स आहेत ना त्याला साईड इफेक्ट असणार म्हणजे 100% असणार. प्रत्येक मेडिसिनला साईड इफेक्ट आहे म्हणजे आहे. तर बिलकुल इंस्टाग्रामसाठी बॉडी बनवू नका तुम्ही, फिटनेससाठी बना. थोडा वेळ लागेल पण बनेल बॉडी. प्री वर्कआउट चांगल्या कंपनीचे, चांगल्या ब्रँडचे म्हणजे जे काय आहे, पण ते पण घ्यायची गरज नाही. प्री वर्कआउट कोण घ्यावं? समजा ठीक आहे की आता तुमचं आता एक प्लॅटो आलाय, समजा की याच्या पुढे स्ट्रेंथ नाही जात आहे तुमची, की आता मला जास्त वेळ वर्कआउट करायचा आहे, किंवा त्यावेळेस प्री वर्कआउट ठीक आहे. क्रिएटिन इज बेसिक. क्रिएटिन घ्या, प्रोटीन पावडर घ्या. अॅनाबॉलिक स्टेरॉइडला बिलकुल जाऊ नका आणि जिम ब्रोसच्या बिलकुल नादाला लागू नका. ते बिलकुल तुम्हाला म्हणजे काय म्हणतात वेड्यात काढतात, अक्षरशः वेड्यात काढायचा बिझनेस चालू आहे की तुम्हाला अॅनाबॉलिक, त्यांना तुमच्या त्या साईड इफेक्टचं घेणं देणं नाहीये. त्यांना भविष्यात तुम्हाला काय साईड इफेक्ट होतील त्याचं घेणं देणं नाहीये. आणि साईड इफेक्ट असतातच, आणि घेतायत तर योग्य मार्गदर्शनाखाली. कोण घ्यावं अॅनाबॉलिक? ज्यांना कॉम्पिटिशन करायचंय, ज्यांना कॉम्पिटिशन खेळायचंय, ज्यांना मॉडेलिंग करायची आहे, अशा लोकांनी अॅनाबॉलिक्स वगैरे, ते पण योग्य प्रशिक्षणाखाली. ब्लड रिपोर्ट्स घेणे, सर्व गोष्टी म्हणजे कुठल्या टेस्ट करायच्या असतात, बऱ्याच टेस्ट आहेत. आणि तुम्हाला हे मोठे स्टार्स वगैरे, तुम्हाला हे बॉडी बिल्डर दिसतात ना, फार म्हणजे त्यांचे सगळे ब्लड रिपोर्ट्स असतात. ते प्रत्येक गोष्टी घेण्याच्या अगोदर आणि घेतल्यानंतर ब्लड चेकअप करतात की बाबा काही साईड इफेक्ट झालाय का, त्या साईड इफेक्टला कसं कमी केलं पाहिजे आणि किती प्रमाणात घेतलं पाहिजे.
आता काही लवकर शॉर्टकटसाठी काय करतात, त्याचा डोस काहीच्या काही देतात. की आता समजा मी समथिंग आता 1 चमचा तूप खातोय समजा, आणि मी नाही आज मला लवकर तब्येत बनवायची चांगली वगैरे म्हणून एक वाटी तूप खाल्ल्यावर काय होईल, संडास लागेल ना. एक्झॅक्टली. हो, तुम्हाला लूज मोशन सुरू होतील. तर तसंच अॅनाबॉलिक्सचं असतं वगैरे, तर ते फार कमी ह्याच्यातून हळूहळू वाढवत जावं लागतं. पण हे शॉर्टकट्स घेण्यासाठी ते तुम्हाला जास्तीत जास्त टोचवतात, आणि कित्येक लोकांचं आयुष्य खराब झालेलं मी बघितलेलं आहे. तर यंगस्टरनी बिलकुल अशा काही गोष्टींच्या मागे लागू नये. ह्या गोष्टी एक मेसेजसाठी मी हा क्वेश्चन काढला होता, बिकॉज खूप इम्पॉर्टंट आहे. सध्या जिम खूप आलेले आहेत आणि भरपूर जिम आलेले आहेत, भरपूर ठिकाणी हे फिरतात, आणि त्यांना काही घेणं देणं नाहीये तुमच्यासोबत. तुमच्या ह्याच्यासोबत तुमचे हेअर लॉस होतात, तुमचं टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होतं, तुमचे हाडं ठिसूळ होतात. अॅनाबॉलिक्सचं सांगतोय बरं का, प्री वर्कआउटचं नाही. प्री वर्कआउट पण जेन्यू घ्या तुम्ही, चांगल्या कंपनीची, आणि प्रत्येक प्री वर्कआउट सूट करेल तुम्हाला असं नाहीये. आणि प्री वर्कआउट घ्यायची पण एक स्टेज आहे. तुमचं 1 वर्ष गेलंय, 2 वर्ष गेलंय, ठीक आहे, आता मला प्री वर्कआउटची गरज आहे, तर त्यावेळेस प्री वर्कआउट घ्या बाबा. काहीतरी गोल आहे समजा तुमचा, तर त्यावेळेस प्री वर्कआउट घ्या. येस, तर ह्या गोष्टी खरंच लक्ष देण्यासारख्या आहेत. मी स्वतः पाहिले की जिमचा क्रेज वाढतोय. जसं सरांनी सांगितलं, जिम ब्रोज एक दुसऱ्याला बघून चल मी पण आता मला पण हे करायचंच आहे, बनायचंच आहे, म्हणून या गोष्टीकडे यंगस्टर खूप जास्त आता वळतोय. तर त्यासाठी मी हा मेसेज जाणून बुजून काढला. तर सरांविषयी आणखी काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर सर वेल कुक आहेत. एवढंच नाही तर ट्रॅव्हलिंग पण एवढी म्हणजे आवड आहे. मी आतापासून नाही बघत, खूप मी ते हैदराबादला स्वतः सर बाईकवर गेलते, लद्दाखला 2011ला. हो. त्यावेळेस गेले होते. त्यावेळेस तर काही सोर्स नव्हते तिकडे, प्रॉपर हॉटेल्स नव्हते, प्रॉपर रस्ते नव्हते. आता तरी लद्दाख साईडला तिकडे प्रॉपर रस्ते बनलेले आहेत. तर ब्रिक यार्ड मध्ये मला तर वाटतं सरांच्या डिशेस मला खूप स्वतः असं टेम्पटिंगनेस फील होतो जेव्हा सर कुकिंग करतात आणि ते व्हिडिओ टाकतात. तर हे केव्हापासून आहे, म्हणजे खाण्याची आवड तर सरांना एवढी आहे की तुम्ही इंस्टाग्राम चेक करून पाहू शकता. यस, केव्हापासून कुकिंग, तर खाण्याची आवड तर लहानपणापासूनच समजा, की खायची आवड होती म्हणूनच वजन वाढलं ना. आणि वजन कमी करायचं म्हणून मग बॉडी बिल्डिंगचा नाद सुरू झाला. आणि कुकिंगचे हे क्वारंटाईन शेफ म्हणू शकतो तुम्ही मला, की जेव्हा लॉकडाऊन पडलं तेव्हा सगळे हॉटेल्स बंद झाले. मग खायची तर आवड आहे, आता करायचं काय, कुकिंग कशी करायची. तर मग आम्ही घराच्या वरतीच मी एक तंदूरची भट्टी बनवली, आणि तेव्हापासूनच मग युट्यूब बघत काहीतरी बनवायचं. कित्येक वेळेस रेसिपी फेल गेल्या, कित्येक वेळेस टाकावं लागल्या, कित्येक वेळेस मीच जबरदस्ती खाल्ल्या, कशा तर मीठ कमी झालं. असं शिकतच शिकलो मी. क्वारंटाईन लॉकडाऊन शेफ म्हणू शकतो मला. तेव्हापासून जे कुकिंग करायचा आवड झाली ते सुरू झालं. तर एक टाइम होता जेव्हा माझी फूड ब्लॉगिंग स्टार्ट झाली होती. अक्षय सानप यांची क्लास न्यास म्युझिक अकॅडमी. हो, येस, मला आठवत आहे. त्यावेळेस सरांची आमची भेट झाली होती. तर त्यावेळेस आम्ही 1.5 तास बसलो होतो सोबत. बरोबर. ते फर्स्ट टाइम होतं आमचं मीटअप. सरांनी जेवढं मोटिवेट केले होते आम्हाला, त्याचा खरंच एवढा प्रभाव आमच्यावर झाला होता. तर आम्ही त्या गोष्टीला सिरियस घेतला आणि त्या लाईनमध्ये आम्ही कंटिन्यू केलं. तर आजच सर 60,000 फॉलोअर्स कम्प्लीट झालेत माझे. कोणकोणते असे डिशेस आहेत त्याची तुम्हाला टेम्पटिंग होते, ते आवडते तुम्हाला? काही हॉटेल्सचे नाव सांगू शकता? लातूरमध्ये टेम्पटिंग करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. मला सांगा, म्हणजे की लातूरमध्ये बिर्याणी, चिकन करी जे आहे समजा, बिर्याणी. आता लातूरमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी भेटते. तुम्ही जायकाची बिर्याणी बघा, तुम्ही अहिल्याची बिर्याणी बघा. तुमच्या टेस्टवर डिपेंड करतं कशी बिर्याणी पाहिजे तुम्हाला. तुम्ही छोटू मेयाची बिर्याणी बघा, तुम्ही पूनम हॉटेलची बिर्याणी बघा, तुम्ही घंटे लॉजच्या बाजूला जे इंगळे खानावळे त्यांची बिर्याणी बघा, किंवा छोट्यातल्या छोट्या मराठवाडा पण आहे आपल्या शिवाज चौकामध्ये, छोटंसं एक हॉटेल आहे मराठवाडा म्हणून, त्याची बिर्याणी बघा. असे बरेच बिर्याणीचे हॉटेल्स आहेत. तर बिर्याणीची टेम्पटिंग होते मला लातूरचे. चिकन करी किंवा मटन करी आहे, त्याचं पण प्रत्येकाची वेगवेगळ्या रेसिपी आहेत. तर लातूरमध्ये असं आणखी तुम्हाला काय अजून कोणतं फूड असेल? स्ट्रीट फूडवर वडापाव आहे लातूरचा. लातूर सुंदरचा वडापाव छान भेटतो आपल्याला. इकडे किल्लारीकरचा वडापाव भेटतो. पाणीपुरी लातूरची फेमस आहे. रमेशची आहे, अष्टविनायकच्या बाजूची आहे, मयूरची आहे.
हिडन प्लेसेस स्ट्रीट फूड मध्ये नाही, हे फूड मध्ये कोणताही, म्हणजे तिथं खूप मस्त भेटतो. एक कोणते तरी चाचा आहेत म्हण, तर ते करीम चाचा म्हणताय करीम तुम्ही? चाचा, हा राईट, करीम चाचा आता नाही राहिले ना. करीम चाचाचं आता ते त्यांच्याकडे काम करणारे दुसरे ते चालवतात. करीम चाचाच म्हणतात ना तुम्ही? हा, ते खूप छान बनवायचे म्हणून. हा, खूप छान बनवायचे ते. त्यांची पण रेसिपी भरपूर छान आहे आणि तेच आता पुढे कंटिन्यू करतात. माझ्या मते इकडे आपल्या गोविंदा बारच्या समोर रिंग रोडला पाठीमागे आहे. रिंग रोडला मला एका सजेस्ट केला होता. नाही, समीर घंटी सरांनी मला सजेस्ट यस 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 त्यांचे ते करीम चाचाकडे काम करणारे होते, ते चालवतात. करीम चाचा इज वेल नोन कुक, फार मोठे शेफ होते ते. आपल्या गोजरमुंडे विक्रांत भैयाच्या ऑपोजिट साईडला जे रेस्ट हाऊस होतं, काय गेस्ट हाऊसचं नाव, त्या गोदावरी आय गेस, काय त्या गेस्ट हाऊस मध्ये कुक होते ते. अच्छा. तर ते बरेच वर्ष त्यांनी तिथं काम केलं आणि नंतर स्वतःचा रेस्टॉरंट सुरू केलं करीमच्या. येस येस सर, तर ह्या गोष्टी झाल्या खाण्यापिण्याच्या. तुम्हाला फिरायला पण खूप आवडतो. जी प्रोफाईल जेव्हा पाहत होतो ते मला पण असं वाटायचं की कधी ना कधी आपण पण सरांसारखं बाईकवर असंच कुठंतरी निघूया, करूया. पाहिजे. तर मी तर मनालीला जाऊन आलोय, पण बाईकवर नाही. पण ते सेल्फ ऍडव्हेंचर जे तुम्ही केलेलं आहे ते माइंड ब्लोईंग. कारण की 2011 मध्ये, म्हणजे त्यावेळेस आम्ही तर 5वी 6वीला, 7वी 8वी, आमच्याकडे काय माहित पण नव्हतं त्या गोष्टी. ते फोटोज तुमचे इंस्टाग्रामवर आहेत. हो आहेत. आणखी काय तुमचे असे ड्रीम्स आहेत जे की आतापर्यंत अपकमिंग आहेत? मला म्हणजे पूर्ण जग फिरायचं आहे मरण्याच्या अगोदर. नाईस. आणि प्रत्येक ठिकाणी खायचं आहे. अरे वा. तिथली संस्कृती बघायची आहे, हे माझं ड्रीम. आणि त्यासाठी पैसे कमवावे लागतील, तर ते पैसे कमवतोय आता सध्या. पुढची जर्नी कुठे आहे सर तुमची? आता मी जातो इंडोनेशियाला, बाली. इंडोनेशिया, बाली. हा, इंडोनेशिया, बाली. खूप सुंदर आहे. इज व्हेरी नाईस. नुसा पेलेडा आहे त्याच्या बाजूला. बरेच, बाली इज लाईक 17,500 आयलंड आहेत बालीमध्ये, सॉरी इंडोनेशियामध्ये, बाली सारखे. तर बाली ते थोडं हाईप झालेलं आहे, टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तर बाली, नुसा पेलेडा, बाकी उबूद, हे बरेच काही अजून डेस्टिनेशन आहे तिथं जवळ. आणि सर तुम्हाला बाईकची पण आवड आहे का? हो, बाईकची पण भरपूर आवड आहे. कारण की त्यावेळेस जेव्हा तुमची इथे जिम होती खाली अंडरग्राऊंड, त्यावेळेस तुमच्याकडे एक बुलेट आहे, ती अजून सुद्धा आहे माझ्याकडे. अँटिक होती. हो, अँटिक, ती फार जुनी 1985 ची बुलेट आहे ऍक्च्युली. ते माझ्या काकांची नंतर माझ्या वडिलांकडे आली आणि पुन्हा मग ते माझ्याकडे आले. सोलापूरून आणली होती त्यावेळेस बुलेटचे शोरूम सुद्धा. हमेशा हसते खेळते अँड ऑल्सो, म्हणजे एकदम फिट अँड फाईन. ते काय मोटिवेट करतो तुम्हाला, का तुमच्या स्वतःमध्येच त्या गोष्टी आहेत? मेडिटेशन करता, काय सिक्रेट गोष्टी आहेत? मेडिटेशन मी करत होतो, म्हणजे काही मध्ये मध्ये लॉकडाऊन मध्ये जिम जाणं होत नव्हतं, तर त्यावेळेस मी मेडिटेशनही शिकलो. पण मला एक गोष्ट लक्षात आली की जिम म्हणजे सुद्धा मेडिटेशन आहे. राईट. जिम करतायत म्हणजे तुम्ही मेडिटेट करतायत. तर मेडिटेशन केलं पाहिजे, जिम केलं पाहिजे, दोन्ही सुद्धा. प्रार्थना केली पाहिजे, मंदिरला झालं पाहिजे, मस्जिदला झालं पाहिजे. तर ते तुम्हाला फार काम ठेवतं. ऑल ओव्हर गोष्टी स्ट्रेस फ्री ठेवतं तुम्हाला. स्ट्रेस फ्री ठेवतं. स्ट्रेस कुणाला नाही, सगळ्याला स्ट्रेस आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अडचणी आहेत, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही गोष्टी घडत असतात, पण त्याला फेस करत राहणं हेच आयुष्य आहे. येस. तर ह्या गोष्टी एक झाल्या. आणखी एक क्वेश्चन सर, जे बाहेर देशामध्ये तुम्ही जाता, नेशन मध्ये जाता, तिकडल्या कोणकोणत्या अशा डिशेस तुम्ही ट्राय केलाय जे आपल्या इंडियामध्ये भेटत नाहीये? एक नाव ऐकायचे मला. अशा कोणकोणत्या डिशेस तुम्ही ट्राय केल्या? आता थायलंडमध्ये बऱ्याच डिश ट्राय केलेल्या आहेत. काही मी टाकल्या नाहीत, काही मला टाकू वाटल्या नाहीत. पण आता त्यांचे नावं मला आता नीट लक्षात नाही आहेत. पण मी गेलो तरी बाहेर देशात किंवा कुठेही मी लोकल फूडच खातो. अच्छा, नाईस. हे गोष्ट मी सर ऐकलं होतं. एक अननोन पर्सन होते, त्यांचं नाव लक्षात आहे ना, बंटी सरांना म्हणजे असं लोकल फूड लय आवडतो. हो, लोकल, हे मी ऐकलं होतं. तो लोकल फूड मधूनच, खाद्य संस्कृतीतूनच तिथली संस्कृती कळते. अच्छा. खाद्य संस्कृतीच त्या संस्कृतीला जोडते तुम्हाला. सर, बुक ना आठवलं की तुम्ही असं कोणता बुक्स वाचता करता? ठीक आहे, मला पण बुक रीड करायचा खूप नाद आहे सर.
तुम्ही कोणत्या बुक रीड करता? मी बऱ्याच कादंबऱ्या वाचलेल्या आहेत, ययाती आहेत किंवा काही बिझनेस टॉपिक्स काही बुक्स होते वगैरे की ते वाचतो वगैरे. पण अशाच वेळेस मला बिझनेस महाराज आहे, बिझनेस लेजंड्स आहेत की बिझनेसमन्स कसे कुठे गेले आणि कसं त्यांचा प्रवास काय होता, अच्छा, त्यांनी काय चुकी केल्या आणि काय चुकीतून ते सुधारले. वाचनातूनच कळतं आपल्याला किंवा कुठलाही बिझनेस करायचा आहे वगैरे. तर बिझनेस रिलेटेड भरपूर पुस्तकं मी वाचलेली आहेत. आणि काही पुरुष आहेत, समजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराज आहेत किंवा अशा बऱ्याच कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत त्यांच्या. की सध्या काय फेज चालू आहे? सध्या म्हणजे कशाचा कुठला फेज चालू आहे? काही सांगू शकता, बिझनेस रिलेटेड सांगू शकता, रिलेशन विषयी सांगू शकता. नाही, फेज सगळ्यात चांगला चालू आहे. आणि तुम्ही चांगला म्हणला तर चांगला फेज चालू राहतो. तुम्ही जर म्हटलं की आज मार्केट थंड आहे तर मार्केट थंडच राहणार. तुम्ही खुश आहेत म्हणलं, मार्केट चांगलं आहे म्हणलं तर मार्केट चांगलंच राहणार. आणि आयुष्यामधले फार चांगला फेज चालू आहे. रिलेशनशिप लव्ह मॅरेज आहे माझं. मी आता जवळपास अॅनिव्हर्सरी आहे म्हणूनच मी बारीला जातोय 20 तारखेला. कॉंग्रॅच्युलेशन. हा, थँक्यू. आणि 8 वर्षाचा मुलगा आहे. दोन्ही बिझनेस चांगले सेट आहेत. खूप सुंदर मुलगा आहे सर तुमचा, मी पाहत असतो. क्रिशो, यस. त्यांचा सोशल मीडियावर पेज पण आहे खास, म्हणजे त्यांचे फोटो वगैरे. हो, मी काय करतो सोशल मीडियावर हे जे काही फोटोज वगैरे टाकतो तो मी लोकांसाठी नाही टाकत, ते मी स्वतःसाठी टाकतो. मेमरीज माझ्या स्टोअर राहतात. एक्झॅक्टली. मला म्हणजे कुठलंच असं हे डिव्हाइस नाहीये किंवा माणूस कसं विसरत जातो. पण हे फेसबुक, इंस्टाग्राम, हे गुगल हे प्रत्येक वेळेस मला आठवण करून देतो की या वेळेस तुम्ही इथं होता. 2010ला तुम्ही लडाखमध्ये होता, 2015 तुम्ही इथं होता, 2022 तुम्ही इथं होता. तर ते माझ्यासाठी टाकत असतो. हे गोष्ट खूप सुंदर आहे. ह्या गोष्टी मला कसं कळाल्या? ह्या गोष्टीमुळेच कळाल्यात, कारण की सर त्या डेटला ते रिशेअर करत होते स्टोरीज. तर ते मी स्वतःच्या मेमरीसाठी टाकतो, ना की म्हणजे किंवा कोणासोबत शेअर करण्यासाठी किंवा असं काही मोठं नसतो की त्याच्यामध्ये फॉलोअर्स वाढावे किंवा लाईक्स वाढावे, असं काहीच नाही. खूप सुंदर, खूप म्हणजे खूप छान वाटलं मला. म्हणजे खूप दिवसापासून आमचं फक्त फोनवर बोलणं होत होतं सर. तर थँक्यू सो मच एवढा आपला टाइम दिल्याबद्दल. सर हा प्लॅटफॉर्म कसा वाटला? फार सुंदर. म्हणजे की तौसिफच्या मी बघत असतो, तौसिफचे व्हिडिओ सगळे मी फॉलो करतो तौसिफला. आणि मला फार छान वाटतं की लातूरचा एक मुलगा की आपली एक जर्नी सुरू केला आहे पॉडकास्ट मधून किंवा ब्लॉगर मधून. आणि बाकी तौसिफची कामं बी आहेत सोशल, जो काय रॉबिनहूड आर्मी आणि असं रॅन्डम तौसिफचे वगैरे. आणि इट्स नाईस. लातूरमध्ये कोण ना कोण पाहिजे आणि आपण तौसिफला सर्व मिळून सपोर्ट केला पाहिजे की लातूरचा मुलगा कुठेतरी ग्लोबल झालं, फॉलोअर्स वाढतायत त्याचे, आणि वाढवले पाहिजे. Thank you so much for watching this video. Subscribe and share please with your family.